नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज एक नवीन टॉपिक आपण महत्त्वाचा डिस्कस करत आहोत, की शिबू सोरेन कोण होते? तुम्ही आता न्यूज वाचली असेल, शिबू सोरेन यांचं निधन झालं. तर हे शिबू सोरेन कोण होते? याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहोत. संताल समुदायात जन्मलेले हे शिबू सोरेन हे एक रामगड जिल्ह्यातील आहेत. रामगड जिल्हा पहिल्यांदा बिहारमध्ये होता आणि बिहारमधून नंतर झारखंड अ, 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 बिहार राज्यात होता आणि बिहारमधून जेव्हा सेपरेट राज्य तयार करण्यात आलं झारखंड, तर ते झारखंडमध्ये आलेलं आहे. 1972 मध्ये त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाची स्थापना केली. झारखंड वेगळं राज्य करण्यासाठी झालेल्या आंदोलनामध्ये त्यांची खूप मोठी भूमिका होती. त्यांनी आदिवासींच्या हक्कासाठी संघर्ष केला. कारण झारखंडमध्ये खूप आदिवासी लोक राहतात. त्यामुळे तिकडे आदिवासींचा जो हक्क आहे त्यासाठी खूप संघर्ष केला त्यांनी. त्यांना झारखंडमध्ये गुरुजी असं ओळखलं जायचं. ते त्या झारखंड राज्य स्वतंत्र झाल्यानंतर झारखंडचे ते 3 वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत. राजकीय जीवनामध्ये सुमारे 40 वर्षे ते सक्रिय होते. त्यापैकी त्यामध्ये 40 वर्षामध्ये ते 8 वेळा ते लोकसभा खासदार राहिले होते. 2 वेळा राज्यसभेचेही खासदार राहिले होते. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन जे आता झारखंडचे मुख्यमंत्री आहेत यांचे ते वडील आहेत. शिबू सोरेन गेल्या अनेक दिवसांच्या पासून आजारी होते. त्यांना किडनीचा त्रास होत होता. 4 ऑगस्ट 2025 रोजी त्यांचं निधन झालं. त्यावेळी ते 85 वर्षाचे होते. व्हिडिओ कसा आवडला असेल तर तुम्ही ग्रुपमध्ये शेअर करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे कोणी नवीन आपल्या चॅनलला आज पहिल्यांदा व्हिजिट करतायत त्यांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक